पशुपालक मित्रांनो नमस्कार. गोपाल मित्र युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, कडाक्याची थंडी पडली आणि प्रत्येक पशुपालकासमोर एक समस्या निर्माण झाली. गोठ्यातील प्रत्येक गाईचं दूध हे 2-3 लिटरने कमी झालंय, त्याचबरोबर फॅट सुद्धा दुधाची कमी झाली. अशा दुहेरी संकटात आपल्या पशुपालकाला आता सामना करावा लागतो. मित्रांनो, हे जर टाळायचं असेल तर आपल्याला गोठ्यावर पुढचे 5 जर उपाय केले तर नक्कीच आपल्या गोठ्यावरची ही समस्या संपुष्टात येणार आहे. तर काय काय करायचं? नेमकी हिवाळ्यातल्या थंडीपासून आपल्या जनावरांना वाचवून त्यांचं दूध वाढेल आणि दुधाची गुणवत्ता म्हणजे फॅट सुद्धा वाढेल, यासाठी काय उपाय करायचे हे सविस्तर मी 5 मुद्द्यात सांगणार आहे. तर हे सगळे 5ही उपाय व्यवस्थित जाणून घ्या आणि आपल्या गोठ्यावर थंडीमुळे कमी झालेले दूध वाढवा आणि फॅट सुद्धा वाढवा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना विनंती आहे, जर आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, थंडी पडते आणि जनावरांचं दूध कमी होतं. याच्या मागचं शास्त्रीय कारण म्हणजे जनावरांना शरीरामध्ये जी काही उष्णता लागणार आहे शरीर उबदार ठेवण्यासाठी ती मोठ्या प्रमाणावर लागते. ज्या ज्यावेळेस कडाक्याची थंडी पडते त्यावेळेस शरीर पोषण आणि दूध उत्पादन याच्यापेक्षा जास्त ऊर्जा ही शरीराला गरम ठेवण्यासाठी किंवा उबदार ठेवण्यासाठी खर्च होते. मग रात्रीच्या वेळेस जर ही सगळी ऊर्जा दूध उत्पादनाऐवजी थंडीमध्ये शरीराचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी वापरली गेली तर मग आपलं दूध उत्पादन दरवेळेस थंडीमध्ये कमी झालेलं दिसून येतं. मित्रांनो, मग हे जर टाळायचं असेल तर मग आपल्याला वेगवेगळे उपाय करावे लागतात. सगळ्यात पहिलं मित्रांनो, जनावरांना शरीरात ऊर्जा उपलब्ध होण्यासाठी अधिक ऊर्जायुक्त आहार देणं गरजेचं आहे. म्हणजे पहिला उपाय मित्रांनो, जनावरांच्या आहारामध्ये आपल्याला ऊर्जा वाढवायची. आता ऊर्जा कशी वाढवता येईल? ऊर्जायुक्त आहार कुठला आहे? तर मित्रांनो, सगळ्यात पहिलं आपल्या सगळ्या पशुपालकांच्या चेहऱ्यासमोर किंवा आपल्या नजरेसमोर जी गोष्ट येते ती म्हणजे गुळ. मित्रांनो, गुळ जर जनावरांना खाऊ घातला तर त्यामधून जनावरांना इन्स्टंट एनर्जी मिळते. मित्रांनो, त्याचबरोबर अनेक पशुपालक हिवाळ्यामध्ये एक 10 ते 15% जनावरांच्या आहारामध्ये ऊसाचा सुद्धा डायरेक्ट उपयोग करतात. मित्रांनो, ऊसामध्ये सुद्धा साखर असते आणि त्याच्यापासून जनावरांना अतिरिक्त ऊर्जा प्राप्त होते. मित्रांनो, याबरोबर काही मशीनचे जे तबेले आहेत तिथे मशीनला तेल पाजण्याची सुद्धा पद्धत आहे. तेलामधून म्हणजे फॅटमधून सुद्धा जनावरांना ऊर्जा उपलब्ध होत असते. फक्त मित्रांनो, आता ह्या तिन्ही गोष्टी करताना अडचण काय आहे? जर आपण जनावरांना गुळ खाऊ घातला किंवा आपण डायरेक्ट ऊस खाऊ घातला तर जनावरांच्या पोटामध्ये जी किण्वन प्रक्रिया आहे ती खूप फास्टमध्ये होते आणि त्यावेळेस मित्रांनो तिथे जनावरांना ॲसिडोसिस किंवा पातळशेण होण्याची शक्यता असते. म्हणून मित्रांनो, गूळ किंवा ऊस वापरताना काळजी घेतली पाहिजे. गूळ तसं बघितलं तर महाग आहे, ऊस आपल्याला स्वस्तमध्ये मिळू शकतो. ऊस वापरताना कुठल्याही परिस्थितीत 15% एकूण चाऱ्याचे आपण जास्त ऊस खाऊ घालायचा नाही. दुसरी गोष्ट मित्रांनो, आपण जे काही तेल पाजतो, मित्रांनो तेल हे आपल्या जनावरांच्या कोठीपोटामध्ये पचले जात नाही, परंतु हे तेल कोठीपोटातील उष्णतेमुळे वितळते आणि पातळ होते. हा जो तवंग तयार होतो त्याचा एक लेअर आपल्या जे काही फायबर असतात किंवा चाऱ्यातील चोथा जो आहे त्याच्यावर हे जे लेअर तयार होतात आणि मग जे पोटातील जीवाणू आहेत, ईस्ट आहेत, त्यांना तो चारा पचवता येत नाही. म्हणून मित्रांनो, जनावरांच्या एकूण आहाराच्या 6% जनावरांच्या आहारात तेलाचं प्रमाण नसलं पाहिजे जास्त. परंतु मित्रांनो, जर आपण वरून तेल पाजलं तर मग हे प्रमाण वाढतं आणि मग जनावरांच्या पचनात अडथळा येऊ शकतो. मशीनमध्ये चारा जास्त काळ रुमेनमध्ये राहत असल्यामुळे तिथे थोडंफार 50 ml जर तेल पाजलं तर ते टॉलरेट केलं जाऊ शकतं. परंतु मित्रांनो, गाईमध्ये चारा जास्त काळ रुमेनमध्ये राहत नाही, त्यामुळे तिथे तेल पाजण्याच्या भानगडीत पडू नये. मग मित्रांनो, आता जर ऊर्जायुक्त आहार द्यायचा आहे परंतु आपल्याला ह्या गोष्टी करायच्या नाहीत तर मग काय केलं पाहिजे? दुसरा सोपा उपाय आहे की जनावरांच्या आहारामध्ये आपण अर्धा किलो सकाळी आणि अर्धा किलो संध्याकाळी असं गव्हाचा किंवा मक्याचा भरड्याचा आपण वापर करू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो, अतिशय सोपा जो उपाय आहे तो म्हणजे बायपास फॅटचा वापर. मित्रांनो, थंडीमध्ये 20 लिटरपर्यंतच्या गायींना सकाळी 50 ग्रॅम संध्याकाळी 50 ग्रॅम असे 100 ग्रॅम बायपास फॅट आपण देऊ शकतो. आणि 20 लिटरपेक्षा जास्त ज्या हाय लिटर गायी आहेत त्यांना सकाळी 100 ग्रॅम संध्याकाळी 100 ग्रॅम अशी फॅट आपण बायपास स्वरूपात देऊ शकतो. आणि अशा पद्धतीने जर आपण जनावर फॅट दिली तर मित्रांनो त्यांना ऊर्जेची जी काही गरज लागणार आहे ती पूर्ण भागली जाते. याच्या पुढचा तिसरा उपाय मित्रांनो, हिवाळ्यामध्ये जनावरांचं पाणी पिण्याचं प्रमाण खूप कमी होतं. मित्रांनो, थंडी पडलेली कडाक्याची सकाळी जनावरांना पाणी पिण्याची गरज आहे, परंतु त्या हौदामधले किंवा आपण जे पाण्याची सोय केलेली आहे त्यातील पाणी बर्फासारखे थंड झालेले असेल तर त्यावेळेस जनावरं पाण्याला तोंड लावत नाही. मग मित्रांनो, अशा वेळेस आपल्याला जनावरांना कोमट पाण्याची सोय केली पाहिजे. मग हे करण्यासाठी आपण सोपा उपाय करू शकतो. आपण जे काही पाणी जनावरांना हौदामध्ये किंवा ज्या काही दावणी भरून ठेवलेल्या असतात त्यामध्ये आपण 2-3 बादल्या जर गरम पाणी ओतलं तर ते कोमट होईल आणि सकाळ सकाळ जनावरांची तहान लागलेली आहे त्यावेळेस ते हे कोमट पाणी पिऊ शकतात. मित्रांनो, अनेक वेळेस जनावरांना तहान लागलेली असते त्यावेळेस ते थंड पाणी सुद्धा पितात. तर थंड पाणी पिल्याने दुष्परिणाम काय होतो की जनावरांच्या पोटामध्ये जनावरांच्या कोठीपोटातलं जे काही किण्वन प्रक्रिया चालते ती साधारण 38 ते 40 डिग्री सेंटीग्रेड तापमानात चाललेली असते. आणि हे जे काही तापमान आहे ते थंड पाणी गेल्याने अचानक कमी होते
आणि जर थंड पाण्यामुळे जर असं कोठीपोटातील तापमान अचानक कमी झालं तर आपण बघतो अनेक वेळेस जनावरांना तिथे जुलाब लागतात किंवा पातळ शेण टाकण्याचा परिणाम दिसून येतो. हे जर सगळं चालू असतं मित्रांनो, त्याचबरोबर आता इथं आपण कोमट पाणी जर दिलं तर ही समस्या सुटणार आहे. याचबरोबर मित्रांनो, अनेक वेळेस आपल्या जनावरांना हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात हिरवा चारा उपलब्ध झालेला असतो. त्यावेळेस अनेक वेळेस शेतकऱ्यांकडून फक्त हिरव्या चाऱ्याचाच वापर केला जातो आणि सुका चारा वापरला जात नाही. म्हणून मित्रांनो, चौथी जी काही टीप देणार आहे मी, त्यामध्ये आपल्याला सुक्या चाऱ्याचा जाणीवपूर्वक जनावरांच्या आहारामध्ये वापर करायचा. जर आपण जनावरांना सुका चारा म्हणजे गव्हाचा भुसा असेल, कडब्याची कुट्टी असेल, असं जर आपण त्यामध्ये वापरलं तर मग मित्रांनो, जनावरांचं जे काही पचन आहे ते सुधारण्यास मदत होते. कारण हा जो काही सुका चारा देतो त्यामुळे जनावरांच्या पोटामध्ये रवंथ करण्याची प्रक्रिया वाढवली जाते. चारा वारंवार तोंडात मध्ये आणून चावून तो गिळला जातो आणि त्यामुळे मित्रांनो पचन क्षमता वाढते. त्याचबरोबर हे जो काही सुका चारा आहे त्यामुळे जनावरांच्या पोटामध्ये चारा धरून ठेवण्याची किंवा जास्त वेळ ते स्टोअर करण्याची वेळ जी आहे ती वाढते. त्यामुळे त्या पोटामधले जे काही जीवाणू आहेत, जे इष्ट आहे, एकपेशीय बुरशी आहे, त्यांना त्याच्यावर काम करायला वेळ मिळतो आणि मग अशा वेळेस मित्रांनो आपल्या जनावरांचं पचन सुधारतं. पचन सुधारलं तर मग मित्रांनो ऑटोमॅटिक आपल्या जनावरांच्या आहारामध्ये जे काही आपण पोषक तत्व दिलेले आहेत ते योग्य रीतीने पचले जातात आणि जनावरांना मग फॅट वाढण्यासाठी दुधातील मदत होते. मित्रांनो, हा झाला चौथा उपाय. त्यानंतर मित्रांनो, पाचवा जो उपाय आहे तो म्हणजे जनावरांच्या आहारामध्ये ईस्टचा वापर करायचा. मित्रांनो, हिवाळ्यामध्ये हिरवा चारा जास्त आहे, जनावर पाणी योग्य प्रमाणात पित नाहीत आणि हाय एल्डर जनावर आपण जास्त खुराक खाऊ घालतोय. जनावरांच्या आहारामध्ये आपण एक्स्ट्रा एनर्जी टाकतोय, जेणेकरून शरीराला जी काही उबदार ठेवण्यासाठी ऊर्जा लागणार आहे ती आपण इन्स्टंट एनर्जी सोर्समधून देतो. अशा वेळेस जनावरच्या पोटातील पीएच कमी होत असतो आणि तिथले बॅक्टेरिया असतील, ईस्ट असेल, याचं काम कमी होत असतं. त्यामुळे जर आपण त्यांना चांगल्या प्रतीचं ईस्ट आपण रेग्युलर आहारात ठेवलं तर जनावरांचं पचन चांगलं राहतं. पचन चांगलं राहिलं की दूध वाढतं, फॅट वाढते आणि जनावरांना एकूणच सगळ्या गोष्टींचा, पोषक तत्वांचा शरीरासाठी वापर करता येतो. म्हणून मित्रांनो, हे जे काही मी 4-5 उपाय सांगितले ते जर आपण गोठ्यामध्ये राबवले तर मग आपल्या जनावराला हिवाळ्यामध्ये दूध उत्पादनाची कमी झाली किंवा दुधामध्ये फॅटचं प्रमाण कमी झालं तर अशा समस्येपासून आपल्याला वाचवता येतं. मित्रांनो, हे होते 4-5 उपाय ज्याच्यामुळे आपण जनावरांचं थंडीमध्ये सुद्धा दूध आणि दुधामधील फॅट टिकवून ठेवू शकतो. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि आपल्या गोठ्यावर अशा वेगवेगळ्या समस्या असतील तर त्या कमेंट करून कळवायला विसरू नका. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला अधिक माहितीपूर्ण आणि आपल्या गरजेचे व्हिडिओ यापुढेही पाहायला मिळतील. धन्यवाद.